नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना पक्षाने नाव आणि निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणवरील वादासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा पार पडली। मात्र या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नसून पुढील सुनावणी पुढच्या तारखेला होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। ही सुनावणी नेमकी कधी होणार याबाबतची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही। सर्वोच्च न्यायालयाकडून दोन्ही पक्षकर्त्यांना त्याबाबत पुढे कळवण्यात येणार आहे। गुरुवारी झालेल्या सुनावणीत शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली। शिवसेनेचे दोन्ही गट म्हणजे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांनी अंतिम युक्तिवाद करण्याची तयारी दर्शवली आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर पुढील सुनावणी घेण्यात येईल असे सांगत सुनावणी तहकूब केली। न्यायालयाने स्पष्ट केले की दोन्ही बाजूंनी सादर केलेले लेखी युक्तिवाद वाचून पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात येईल। त्यामुळे या प्रकरणातील पुढील टप्पा आता सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकावर अवलंबून राहणार आहे। शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणत्या गटाकडे राहणार या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला आहे। 2022 मध्ये एक संघ शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट वेगळा झाला। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। या याचिकेवर गेल्या सुमारे 3 वर्षांपासून सुनावणी सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। या प्रकरणाचा निकाल राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जात असून शिवसेनेच्या भविष्यातील राजकीय दिशेवर त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।